हॅलो गाईज, तर वर्षाचा 2024चा शेवटचा ब्लॉग. प्रार्थची तर बड्डेची तयारी चालू आहे. ती मम्मी बनवते आहे चना कोलीवाडा. हे आपलं फ्रेंच फ्राईज, झटपट फ्रेंच फ्राय करतोय पहिले ना, माहित नाही. आता आम्ही निघालो आहोत रेस्टॉरंटला जायला. काय प्लॅन तर नव्हता मग मला की चलो एक नॉर्मल डिनर जाऊया. ऑलमोस्ट फुलच आहे 90%. स्पायसी फ्लेवर आहे पिझ्झामध्ये आणि थिन क्रस्ट. हॅलो गाईज, तर वर्षाचा 2024चा शेवटचा ब्लॉग. 31 डिसेंबर. असं काय प्लॅन नाही आहेत, पण ठीक आहे, नॉर्मल प्लॅन. नॉर्मल आज आम्ही डिनर जाणार आहेत, काही प्लॅन नाही झाला आहे, तर नॉर्मल आम्ही डिनरला जाऊ असा प्लॅन आहे. तरी अजून 9 वाजले, आम्ही घरीच आहेत, अजून काही डिसाईड नाही आहे. प्रार्थची तर बड्डेची तयारी चालू आहे. बड्डेची काय तयारी? मग हेअरकट तर केलं आहे ना. गेला रे आता. घरी मम्मी बनवते आहे चना कोलीवाडा, तर सध्या ते आम्ही घरी खाणार आहेत. स्टार्टर व्हेज. तर बघूयात आपण, तयारी चालू आहे, बघूया. टेस्टिंग करूया. शेफ नेहमीचा मिस करतो टेस्ट करू. शेफ नाही, असिस्टंट. मास्टर शेफ करतो ना टेस्ट. प्राजक्ताला पण दे टेस्ट करायला. आंबा गरम असेल. माझं आवडलं. भाई भाई होळी चना कोलीवाडा क्लास. गरम असेल, गरम असेल. थांब, गरम असेल. तू टेस्ट कर. चलो गरम असेल. फक्त मीठ कसं आहे ते सांगा. मला तर आवडलं. पूर्ण खाता येणार ना टेस्ट. हे बघ, कवच काढला, काय अर्थ नाही. काय आहे आपलं? फ्रेंच फ्राईज, झटपट फ्रेंच फ्राय फ्राय. करतोय पहिले ना, माहित नाही, कारण नेहमी फ्रेंच फ्राईजला बॉईल करून करायचं असतं. आम्ही विदाउट बॉइलिंग मसाला करणार आहे. चला, आता आम्ही निघालो आहोत रेस्टॉरंटला जायला. बॉम्बे 63 नाव आहे, गोरेगावला. तर ठीक आहे, चालतं. आम्ही कॉल करून विचारलं तर अवेलेबल आहे. वाजलेत किती ते सांग? 10:30 वाजता. मी विदाउट लेट चाललं, कारण आज ट्यूजडे आहे ना, तर त्यामुळे. इकडे किती सांगितलं? ट्यूजडे आहे ना, तर उद्या वेडनेसडे आहे ना, तर म्हणून थोडंसं लेट चाललंय. ऑफिस दोन्ही कोणालाच सुट्टी नाही. त्याचा काय संबंध? आपण लेट का चाललंय? हा चाललं. हा अच्छा, काय यार, म्हणून आपण चालले लेट. गाडी आहे. चला, गाडी आपली आलेली आहे. चलो, लेट्स गो. आता आम्ही निघालो आहोत गोरेगावला जायला. बॉम्बे 63 म्हणून रेस्टॉरंटचं नाव आहे. तर बघू आता किती वेळ लागतो. काय प्लॅन तर नव्हता मग मला की चलो एक नॉर्मल डिनर जाऊया. आता मी घरी तर व्हेज स्टार्टर ते बघितलं असेल, जरा होम पार्टी स्टार्ट केली. चना कोलीवाडा ट्राय केला होता आम्ही. तू काय केलं? फ्रेंच मसालेदार फ्रेंच फ्राईज. आता बोललो चलो डिनरला जाऊया आपण. आय मीन लेट आम्ही ऍक्च्युली मुद्दाम चाललोय, कारण जसं मी सांगितलं उद्या वेडनेसडे. आफ्टर 12 तुम्ही रील्स फेमस झाले असेल. आफ्टर 12 इम्पॉर्टंट आहे. खाणार आम्ही, कारण आम्ही ट्यूजडेला खात नाही. आम्ही ट्यूजडेला व्हेजिटेरियन असतो. म्हणून आता त्यांना विचारलं आधी आम्ही, कारण याच्यामध्ये रिस्क होतं, फर्स्ट कम फर्स्ट होतं. तर ती एक रिस्क होती की लेट जाऊन मिळणार की नाही, पण आहे अवेलेबल. सो म्हणून आम्ही चाललो तिकडे. तर चलो भेटूया आता आपण रेस्टॉरंटमध्ये.
चालू आहे ना. आता आम्ही पोचले आहेत. तुम्हाला जरा सीट बघतात आहेत ऑलमोस्ट फुलच आहे 90%. बट क्राऊड मॉल आहे खूप आहे. सो आता मी स्टार्टर व्हेज स्टार्टरमध्ये आम्ही कन्फ्यूज होते की आज आवडता पास्ता पिंक सॉस पास्ता. नेहमीच घेतो पिंक सॉस पास्ता पण मला यावेळेला काहीतरी वेगळं घ्यायचं होतं. मग बोललो की चलो पास्ता आणि पिझ्झामध्ये हे होतं. पिझ्झा पिंक केलं वाटतं. आम्ही असं चूज केलं कोणतं सिलेक्ट करशील तिथे. मी हे पिझ्झा सिलेक्ट होतं आणि हे पास्ता होतं त्यामुळे आम्ही मी बोलली ह्याला एक ह्याच्यामधलं कोणतं तरी एक सिलेक्ट कर. त्यांनी पिझ्झा सिलेक्ट केला म्हणून आम्ही पिझ्झा ऑर्डर केलाय आणि एक स्ट्रॉबेरी कूलर म्हणून होतं ते ऑर्डर केलंय. तर बघूया कसं लागतंय ते. लास्ट टाइम आय थिंक आम्ही एकदा आलो होतो तेव्हा आम्ही ट्राय केलं होतं की नाही काय माहिती. हा पिंक सॉस पास्ता तर खाल्ला होता तो तर आपण असतोच पण स्ट्रॉबेरी कूलर मागवलं होतं की नाही ते डाऊटफुल आहे. फायर अँड आईस होतं आम्ही ऍपल काय होतं ना. ऍपल चलो काहीतरी मागवलेलं. मॉकटेल आलेला आहे. पिझ्झा आलेला आहे. खूप टाइमली पिझ्झा खाता है. चलो लेट्स स्टार्ट. सही है. चलो हाँ थिन क्रश माझा आवडता. भारी आहे खूप सही आहे. म्हणजे स्पायसी फ्लेवर आहे पिझ्झामध्ये आणि थिन क्रश इतका टायमिंग खातोय पण भारी आहे. थिन क्रश स्पायसी आणि टेस्ट सही आहे. हां पनीर चिली मागवूया. पनीर पण लागतं माझा आवडतं व्हेज मी पनीर पण आणि चीजी पण आहे स्पायसी पण आहे. तर मजा आहे. चलो स्टार्ट तर सही झालं आहे. व्हेजमध्ये इतके स्टार्ट झाले तर नॉनव्हेज काय असणार. वन मिनिट. घास नाही त्याला पहिला घास अरे गरम असणार नाही का. म्हणजे आपलं हे राहिलं मॉकटेल मागवायचं. चल मागूया. कसं आहे छान आहे. आमचं स्टार्टर खाऊनच पोट भरलंय. चिकन बिस्किट आमचं गेला पण अर्धा मिनिट पार्सल करा. भरपूर पोट भरलं. पिझ्झाची क्वांटिटी पण खूप होती. खूप होती. खाऊन पोट भरलंय. 3-4 लोकांसाठी अशी क्वांटिटी होती. हा दोन्ही सगळेच. मॉकटेल पण सही होतं म्हणजे पोट भरला. आता तरी सिझलिंग पावण्यासाठी इतकं प्रेम आहे राजेपासून की त्याच्याकडे थोडी जागा त्यांनी ठेवली आहे. मी बोलली होती नाही खाणार पण खाणार आता. खावं लागेल का विकनेस. त्याला मागवलं सिझलिंग ब्राउनी लास्ट आजचा चलो बघूया त्याची ब्राउनी कसं असं भारीच असते ब्राउनीचं प्रत्येक ठिकाणी. चलो गाईज सो आम्ही आमचा ब्लॉग इथेच एंड करतो. मजा आली. तरी खाल्लं भरपूर खूप खाल्लंय. इतकं पोट टाईट फुल पॅक झालंय.
हॅपी न्यू इयर वन्स अगेन टू यू हॅपी अँड न्यू युअर फॅमिली. इयर तुम्हाला आणि तुमच्या फॅमिलीला आमच्या दोघांकडून हॅपी न्यू इयर. येस, या नवीन वर्षात आमचे खूप सारे ब्लॉग्स येणार आहेत. सो नक्की बघा पूर्ण ब्लॉग्स आणि सपोर्ट करा. थँक्यू. बाय बाय. बाय. हॅपी न्यू इयर वन्स अगेन.